रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. महाराष्ट्र राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपये बँक खात्यात जमा केले जातात. ही योजना गेल्या 2 वर्षांपासून सुरू आहे. योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान अनेक अनियमितता समोर आल्या होत्या. पात्र नसलेल्या महिलांनी आणि काही सरकारी नोकरीत असलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं निदर्शनास आलंय. यामुळे सरकारने मागेच अशा महिलांना योजनेच्या यादीतून वगळले होते. लाभार्थ्यांची योग्य पडताळणी व्हावी आणि फक्त पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली होती. गेल्या 1.5 वर्षांपासून ही पडताळणी सुरू होती. 30 एप्रिल रोजी केवायसी पूर्ण करण्यासाठी सरकारने तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली होती. मात्र ती मुदत आता संपली आहे. या प्रक्रियेनंतर सरकारने 54 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवले आहे. ज्या 1,89 लाख महिलांना पात्र ठरवण्यात आले आहे त्यांच्या बँक खात्यात दरमहा नियमितपणे 1,500 रुपये जमा होत राहतील. सरकारने सांगितल्याप्रमाणे काही महिलांनी केवायसीच केली नाही तर काहींनी केवायसी केली असली तरी त्या योजनेच्या अटीमध्ये बसत नव्हत्या. यामध्ये उत्पन्न मर्यादा ओलांडणे, सरकारी नोकरी किंवा इतर अयोग्य निकष पूर्ण करणे याचा समावेश आहे. अशा सर्व महिलांना योजनेच्या यादीतून वगळण्यात आलंय. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.